मन मंदिरा गजर भक्तीचा. प्रेम नसल ना महाराज तर त्याला काही फायदा नाही. मग नाम मुखाला यावं त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. काला 3 पद्धतीचा असतो, जरा लक्ष द्या. दही भाताचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, आणि तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला. काला कशाला म्हणतात? दही आणि लाही एकत्र केली त्याचं नाव काय? बोला बोला बोला. काला. दूध आणि भाकरी एकत्र केली त्याचं नाव काय? काला. दारून पाणी एकत्र केलं त्याचं नाव काय? अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात. दही आणि लाही एकत्र केली, दही आणि लाही. पण दही कोणतं, लाही कोणतं? मी सांगितलं, नामाचं दही आणि प्रेमाची लाही. खरा काला कोणता आहे बघा? जीव ब्रह्माचं ऐक्य करणं हा खऱ्या पद्धतीचा काला आहे. देव पहावया गेलो तेथे देवची होणे ठेलो. हा अनुभव ज्या दिवशी येईल त्या दिवशी काला होईल, तोपर्यंत काला होत नाही महाराज. जीव ब्रह्माचं ऐक्य करणं म्हणजे काला. मी तुम्हाला सुंदर उदाहरण सांगतो बघा. काला कधी होत असतो जरा लक्ष द्या. भगवंत शिष्टाई करण्यासाठी दुर्योधनाच्या घरी जातात आणि दुर्योधनाला म्हणतात, मित्रा जास्त तर नाही पण बिना युद्धाची 5 गावाची तरी जहागिरी पांडवाला दे. शिष्टाईची पद्धत पहिल्यापासून आहे बरं का. आता बी लोक शिष्टाई करण्याकरता जातात. नाही 5 वर्ष पण 2.5 तरी आम्हाला द्या, संजय राऊतासारखे बरोबर. पण दुर्योधनानं सांगितलं, अरे 5 गावाची जहागिरी, सुईच्या टोकावर बसल एवढी बी माती तुम्हाला मिळणार नाही. 2.5 वर्ष, 1 दिवस भेटणार नाही, 1 दिवस. लक्षात ठेव. भगवंत रागवले आणि तिथून निघून आले. भगवंत दुर्योधन म्हणे, देवा जेवण बनवलंय तुमच्यासाठी, जेवण करून जा, आमच्या भावकीचं भांडण आम्ही बघून घेऊ. भगवंत म्हणले, मला तुझ्या घरचं जेवायचं नाही. जेवण 2 पद्धतीनं होतं. एक तर खाणाराला भूक असावी, नाही तर खाऊ घालणाराचं प्रेम असावं. नाही तर काय जेवण होतं का? काही माणसं आम्हाला जेवायला येतात आणि बायकुल म्हणतात, ए वाढ वाढ, बाबाला अजून अर्धी वाढता येईल, पुन्हा भेटत नसतंय, वाढ. तू एवढा हलकट समजला का आम्हाला? अशाच्या घरी जीव नाही. आवत ही हर्षे नाही, नैनन नाही स्नेह, तुलसी तहान जाईये जहा कांचन बरसे मेह. ऐका बरं, फाटक्या कपड्यात राहा पण स्वाभिमानी राहा. वारकरी फाटक्या कपड्यात राहील महाराज पण स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, हे तेवढंच खरंय. लक्षात ठेवा बरं का. स्वाभिमानी राहा. जो बुन से गई वो हौद से नहीं आती है. एक वाक्य वाचलं मी काल परवा, आवडलं तर टाळी वाजवा. जमीर बेचकर आमिर होने से गरीब रहना कभी भी अच्छा है. इज्जतीतून श्रीमंत होण्यापेक्षा गरीब राहणं परवडलं. एखादा गावात फाटक्या कपड्यातला माणूस असतो पण तो बैठकीत आला तर 10 लोक उठून उभे राहतात आणि त्याला जागा देतात. एखादा सियाराम सफारीचा ड्रेस घालून आलेला असतो पण त्याला कुत्रं विचारत नाही का? लोकांना माहिती आहे याच्या अंगावर ड्रेस भारी आहे, पण यानं टेलरची उधारी बुडवलेली आहे. कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. विठाला विठाला. लक्षात ठेवा बघा. म्हणून स्वाभिमान. भगवंत म्हणले, तुझ्या घरचं जेवावं एवढी मला भूक नाही, आणि भूक नसताना खाल्लं असतं पण तेवढं तुझं प्रेमही नाही, मला जेवायचं नाही. भगवंत रागावले आणि तिथून निघाले. उद्धवजी चल विदुरा घर जावे, बडे बडे मंदिर कौन काम के, भाव आगर नाही पावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. आता असं म्हणता येईल, बडे बडे पक्ष कौन काम के, मुख्यमंत्री पद आगर नाही पावे. उद्धवजी जल पवार घर जावे. लक्षात ठेवा. आता काय बदलावं लागेल महाराज, आहे का नाही? लक्षात ठेवा. भगवंत निघाले आणि सांगितलं. विदुराने दार वाजवलं. विदुर काकानं दार उघडलं. विदुराणीनं दार उघडलं आणि दार उघडल्याच्या नंतर पाहतात तर जगाचा मालक झोपडीच्या समोर आहे. भगवंताला पाहिल्याबरोबर एवढ्या भावविभोर झाल्या. 18 तास ज्याचं भजन करायचे ना, तू आपल्या झोपडीच्या समोर आहे महाराज. काय करावं कळत नव्हतं. भगवंताला बसायला पाठ दिला आणि स्वतः पाटावर बसल्या आणि देवाला खाली बसवलं. देव बी खाली बसला. प्रेमामध्ये कृतीला महत्त्व नसतं, जरा लक्ष द्या. भगवंत खाली बसले, काही वाटलं नाही देवाला. भगवंत म्हणले, काकी मला भूक लागली. बघा, जिथं जेवा म्हणलं तिथं जेवलं नाही, आणि इथं भूक लागली, यायचीच खायची सोय नाही, इथं भूक लागली म्हणतो. म्हणजे जिथं तारीख घेतली तिथं गेलं नाही, जिथं नाव नाही तिथं मुकाट्यानं गेलं पुन्हा. असंच होतं का? असं होतं का? भगवंत म्हणले भूक लागली. विदुराणीनं केळी घेतल्या. ऐका, एवढ्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या ना की देवाला सालटे खायला द्यायच्या आणि गर आपण खाऊन घ्यायच्या. देवा भूक लागली तुम्हाला खा. भगवंतांनी 2-3 केळीची सालटी खाल्ली. विदुर काकानं पाहिलं आणि विदुर काका म्हणतात, विदुराणी हे काय करता? देवाला सालटे देता आणि तुम्ही गर खाऊन घेता. मग भानावर आल्या. देवाला गर दिला आणि सालटे फेकून दिले. पण भगवंत म्हणले, काका जो आनंद छिलके में था वो आनंद अभी इस गर में नहीं है.
जो आनंद मला साल्टे खाण्यात वाटत होता तो हा घर खाण्यात वाटत नाही का? विदुरांनी जेव्हा मला साल्टे देत होत्या तेव्हा विदुराणीच्या मनात भेदच राहिला नव्हता, तो देव आहे आणि मी जीव आहे. जीव ब्रह्माचं ऐक्य झालं होतं म्हणून साल्ट्यात सुद्धा आनंद मिळाला होता. महाराज मला सांगा, हे जीव ब्रह्माचं ऐक्य होणं म्हणजे खरा काला आहे. लक्षात ठेवा, जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होणं म्हणजे काला. आणि महाराज म्हणतात तो काला खाण्यासाठी आम्ही जन्माला येणार. उपजोनी या पुढती येऊ काला खाऊ दैवात. मग महाराज तुम्ही जिथं राहता तिथं काला नाही का? महाराज म्हणले नाही. वैकुंठी तोयसे नाही, 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 वैकुंठी तोयसे वैकुंठी तोयसे नाही, वैकुंठी तोयसे नाही, वैकुंठी तोयसे नाही, वैकुंठी तोयसे नाही, वैकुंठी तोयसे नाही. कमल काही पाण्याचे, कमल काही दाण्याचे, कमल काही कानाचे, वैकुंठी तोयसे नाही, वैकुंठी तोयसे नाही, वैकुंठी तोयसे नाही, वैकुंठी तोयसे नाही. कवळ काही काल्याचे, काला वैकुंठात नाही. महाराज तुम्ही बराच वेळ झाले सांगितलं वैकुंठात काला नाही, पण का नाही ते बी सांगा ना. महाराज म्हणले काला हा भोगभूमीमध्ये होत नसतो, काला हा कर्मभूमीमध्ये भोग असतो. वैकुंठ ही भोगभूमी आहे आणि मृत्यूलोक ही कर्मभूमी आहे. मृत्यूलोकात नर करणी करे सो नर का नारायण हो जाय, आणि व स्वर्गात जाऊन भोगायचं. मग पुण्याची पाऊटी सरे, सेवेची देवेंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे विरोधी पक्षात. नाही कळत? मग येऊ लागती माघारे मृत्यूलोका. लक्षात ठेवा, मला काय सांगायचंय. महाराज येता पुण्य संपलं, तिथलं पुण्य संपलं की पुन्हा तिथं कमवता येतं का? नाही. पुन्हा कमवायला कुठे यावं लागतं? मृत्यूलोकात. म्हणून वैकुंठात काला नाही, अमरावतीत काला नाही. आज ओस अमरावती काला पहावया येते, तिथंही काला नाही. सत्यलोकात काला नाही, कारण काला करण्यासाठी देव आणि भक्त लागतात. आणि वैकुंठात सर्व देव आहे, तिथं भक्त आहे का कोणी? नाही. म्हणून तिथं काला नाही. मग कोणी म्हणाल मृत्यूलोकात भक्त आहे, देव कुठं आहे? देवाचं ठिकाण कुठं आहे? वैकुंठ. पण महाराज म्हणले देवाचा हल्ली मुकाम बदलला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा, तेथे मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद हा. माझे भक्त माझ्या गुणाचं जिथं गुणानुवाद करतात तेथे असे देव उभा. सध्या देव इथं आहे. म्हणून महाराज म्हणले वैकुंठात काला नाही, तो काला इथं आहे. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. ठीक आहे महाराज, तुम्ही इथं येऊन काला करणार, मग एकटे खाणार का? महाराज म्हणले नाही, मी जो काला करणार तो एकमेकाच्या मुखात घालणार. एकमेका देव मुखे, 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 एकमेका देव मुखे. सुखे घाल उंबरे, सुखे घाल उंबरी, सुखे घाल उंबरी, सुखे घाल उंबरी. वैकुंठी तोयसे आहे, वैकुंठी तोयसे आहे, वैकुंठी तोयसे आहे,
का आम्ही जो काला करणार तो एकमेकाच्या मुखात घालणार. माझ्याकडे लक्ष द्या बरं का. जे दुसऱ्यासाठी जगतात त्यांना संत म्हणतात. दरवाजा लावून जेवणारे संत नसतात. विठाला विठाला भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे. जरा लक्ष द्या बरं का. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे. भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. म्हणून आम्ही एकमेकाच्या मुखात तो काला घालणार आहे. स्वतःसाठी तर कुत्रं बी जगतं ना. कुत्रं नोकरीवर जातं का? कुत्रं शेतात काम करतं का? बोला ना. कुत्रं काही व्यवसाय करतं का? तरी ते उपवाशी राहत नाही महाराज. कळतं का माझं बोलणं? तरी ते उपवाशी राहतं का? मग आपण पोट भरलं म्हणजे काय मोठी गोष्ट आहे. स्वतःसाठी जगतो तो मोठा नसतो. दुसऱ्यासाठी जगणारे मोठे असतात. म्हणून महाराज म्हणले आम्ही जो काला करणार तो एकमेकाच्या मुखात घालणार. एकमेका देऊ मुखी म्हणतात. करंदीकरांची कविता आहे. देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, एक दिवस घेता घेता देणाराचे हात घ्यावे. त्याचे हात काढून घ्यायचे का? त्याच्या हातातला जो गुण आहे तो घ्यायचा. हस्तो पवित्रो इति दान पुण्योपादो पवित्रो इति तीर्थयात्रा कंठो पवित्रो इति नाम घोषो हृदयो पवित्रो इति ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण दान करण्यामध्ये हस्तस्य भूषणम दानम. तो गुण आपण घ्यायचा. जरा लक्ष द्या. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च होणं गरजेचं आहे. तर ती संपत्ती घरात सुख देत असते. नाही तर त्या संपत्तीत शांतता सुख समाधान मिळत नाही. म्हणून महाराज म्हणले आम्ही जो काला करणार तो एकमेकाच्या मुखात घालणार आहे. ठीक आहे महाराज, तुम्ही इथं येऊन काला करणार, एकमेकाच्या मुखात घालणार, पण काला नेमका करणार कुठं? कामने वाळवंट कामने वाळवंट बर्वे नीट उत्तम म्हणले महाराज आम्ही जो काला करणार तो वाळवंटामध्ये करणार. वाळवंट म्हणजे हृदय आणि बर्व नीट उत्तम. ज्याचं हृदय बर्व आहे, नीट आहे, उत्तम आहे, अशाच्या हृदयात काला होतो. जरा माझ्याकडे लक्ष द्या बघा. तुम्ही घर बांधल्यानंतर घरात हॉल ठेवता. हॉल बरोबर आहे. त्या हॉलमध्ये काय काय ठेवता? कापूस, पोते, कपाट, खुर्च्या, गर्दा ठेवता का? बोला बोला बोला. नाही. हॉल कसा ठेवता? स्वच्छ ठेवता का? दुसरीकडे किती गर्दा असला तर चालेल, पण येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यासाठी हॉल कसा असावा? स्वच्छ असावा. आणि त्या हॉलमध्ये जर घाण असेल तर पाहुण्याला बसा वाटेल का? नाही. मग मला सांगा, पाहुण्याला बसायचं असेल तर आपण एवढी काळजी घेतो. ज्या देवाला हृदयात राहायचं ते हृदय कसं असलं पाहिजे? ते हृदय बरं असलं पाहिजे, नीट असलं पाहिजे आणि उत्तम असलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. असा अभंगाचा शब्दशः सरळ भावार्थ आहे. अर्ध कीर्तन होत आलं तरी आपली बसण्याचीच व्यवस्था अजून चालू आहे. माझी विनंती आहे, आता ज्याला जिथं येईल तिथं बसू द्या. काना मागून आली तिखट झाली कशाला? लोक 2-2 तास येऊन बसले ना, आता त्या बिचाऱ्याला त्रास कशाला? बरोबर आहे. जिथं बसता येईल तिथं बसा, विक्षेप करू नका. संप्रदायपूर्वक एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा. राहिलेल्या थोड्या वेळात देवाच्या लीला पाहिजे आणि थांबून जायचं. विठोबार खुमाई सर्वांनी हात वर करा 1 मिनिट. सर्वांनी, महिला, पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल, फिमेल, बाया माणसं, गडी माणसं, आवं भैव, सर्वांनी. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा, हात वर करा. तुम्ही बी कोणाचे तरी शेजारी आहे, ध्यान ठेवा. 2 मिनिटं छान भजन म्हणा सर्वांनी. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम
आता वाटते कीर्तन सुरू झालं है की? सर्वांनी चांगलं भजन केलं, धन्यवाद. कायला वाटलं उभं राहून नाचाय पाहिजे आहे की नाही? नाचायचं ना, मग नाचू कीर्तनाचे. इथं नाही तर कुठं नाचायचं? काय बाया म्हणतील महाराज नाचा वाटतं व, पण गिराईक धड नाही ना. घरी गेल्यावर जर म्हणलं लई संतीन झाली होती, भीती वाटते ना आहे की नाही? अहो काहीला वाटतं मालक चांगले आहे पण गावातले लोक चांगले नाही. आता इथं एखादी म्हातारी बाई उभी राहिली आणि पावली खेळायला लागली, खाली बसल्या बाया दम धरतील होय. खाली बसलेल्या बाया म्हणतील मा या डंगरीला काय करायच्या, बोलतील ना असं. पण ऐका, तुका म्हणे तुम्ही ऐका वचन, ते जोनिया जन भक्ती करा म्हणतात ना. लोक लाज की नाही खबरिया हो मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. मीराबाईनं लोकाचा विचार नाही केला. राना की रजधानी छोड़ी, लोक लाज सब तोड़ी, मैं तो ऐसी भई बवरिया हो मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. भजन करायचं असेल ना महाराज, लोक काय म्हणतील याचा विचार केल्यावर भजन नाही करता येत. लक्षात ठेवा, चांगलं भजन केलं, धन्यवाद. राहिलेल्या थोड्या वेळात देवाच्या लीला पायच्यानं आपल्याला थांबायचे. मथुरेचा राजा कंस आहे. ऐका, कंसाची चुलत बहीण देवकी, देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. कुणाला द्यावी आपली बहीण? मग त्यांचे बालपणचे मित्र होते वसुदेव. बाळा हो, ऐ वट्ट्यावर बसलेले बाळा हो, ऐ परश्या शांत बस माय आहे का नाही? लक्ष ठेवा बघा, उपवर झाली, आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरलं. कुणाला द्यावी आपली बहीण? त्यांचे बालपणचे मित्र वसुदेव. वसुदेवासोबत देवकीचा विवाह सोहळा झाला. थाटामाटात दोघांचा विवाह सोहळा पार पडला. ऐकताय ना सर्व? माना हलवा बरं. आणि दुसऱ्या दिवशी गावातून वरात निघाली. वरात कळते ना सर्वांना? तेवढंच कळतं म्हणा, बाकीचं काही कळत नाही. गावातून वरात निघाली, त्या वरातीमध्ये एक विरजन पडलं. आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदाने वरात काढत आहे, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीने सांगितलं, कंसा तुझा माझ्यावर भरोसा नाही का? मानी हा भरवसा बोलण्याचा आहे की नाही? विनोद करायला लांब जायचं काम नाही, तिथंच होतात. लक्षात, माझ्यावर विश्वास ठेव, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. मॅनेतली तलवार काढली, घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं, वेड्या, अरे ही बहीण आहे तुझी, बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल ना. त्याला समजावून सांगितलं. समजावण्याच्या पद्धती आहे साम दाम दंडभेद. ज्याला ज्या भाषेत कळल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. पाकिस्तान जिस भाषा में समझे उस भाषा में प्रत्युत्तर देना चाहिए भाई और बहनों. कळलं का तुम्हाला? ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे ना. आता वसुदेवाने विचार केला, ताकदीचा निभाव लागत नाही, युक्तीनं काम घेतलं पाहिजे. सांगितलंय बघ, तुला हिच्यापासून भीती नाही ना? म्हणे नाही, हिला होणाऱ्या मुलापासून भीती आहे. मग असं कर ना, आम्हाला दोघाला बंदीशाळेत टाक, जे मुलं होतील ते मुलं मी तुला आणून देतो. बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल, नावाला कलंकही लागणार नाही. ही वृत्ती कंसाला पटली, दोघाला बंदीशाळेत टाकलं. पहिला मुलगा झाला. वसुदेवानं तो मुलगा कंसाकडे घेऊन आले, पण कंसाला दया आली. मला 8वा मारणार आहे, पहिल्याला मारून काय करायचं, परत घेऊन जायला सांगितलं. पण ही गोष्ट नारदाला कळली. नारद म्हणले, असाच पुण्य करायला लागला तर याच्या पापाचा घडा भरणार नाही, आणि याच्या पापाचा घडा भरला नाही तर भगवंत अवतार घेणार नाही. जरा लक्ष द्या. नारद हजर झाले, मृदंगाचार्य महाराज. नारद म्हणले, वेड्या, कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही 8वा होऊ शकतो, कधी बी बॉल तिकडे येऊ शकतो, टेन्शन नाही. विठाला विठाला कोणताही पहिला आणि कोणताही
आठवा होऊ शकतो. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वदी बाळकाशी ठेवू नको. वदी बाळकाशी करण्याचा आवाज कमी ठेवा. वदी बाळकाशी ठेवू नको. मुलाला घेऊन यायला सांगितलं, गरगर फिरवलं, शिळेवर आपटलं, मारून टाकलं. लक्ष देऊन ऐका बघा माझ्याकडे. होताची प्रसूत नेऊन या देत, सहाही मारित दुराचारी. 6 मुलं दुराचारी कंसानं मारले. 7वा गर्भ योगमायने रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाशच्या बंदीशाळेमध्ये पडला. लख पडला प्रकाश बंदीशाळेमध्ये. तिकडे काय झालं? लख प्रकाश बंदी शाळेत पडला. 8 वर्षाची चतुर्मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवाने सांगितलं, देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं. तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरगं कोण म्हणेल? भगवंत म्हणले, मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बाबा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही. चोपदाराचं काम हे कंट्रोल करणं असतं. कीर्तनकार पळून थोडाच जाणार आहे. लक्षात ठेवा बघा. मला इथं ठेवायचं नाही. मला नंदाच्या घराला वा वा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही. मला कुठं न्या? बोला ना, थोडा आवाज द्या. मला कुठं न्या? नंदाच्या. बोलणं सोपं असतं. बोलता वाटे सोपे, करणी करता रिकामी जागा कापे. घरी जाऊन भरात यात आहे का नाही? आता एवढ्या मोठ्या सप्त्याचं नियोजन करणं सोपं आहे का? याच्यात चुका काढणं सोपं आहे. असंच पाहिजे होतं. महाराज इकडेच पाहिजे होता, भोंग्या तिकडेच पाहिजे होता. तू भोंग्याच घेऊन घरी जाईन, पुन्हा इकडे येऊ नको. लय अवघड महाराज. ऐका, जो मेहनत करता है उसे गलती होती है. जो मेहनत करता है उसे गलती होती है. निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य दुसऱ्याच्या चुका काढण्यातच जातं महाराज. ऐका नाही, लक्षात ठेवा. म्हणून बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे ना. बोलायला सोपं असतं बघा. आता एक कीर्तन करणं सोपं आहे का? 4:30 वाजता यायचं, 2 तास झोपायचं, पुन्हा एवढं फ्रेश बोलायचं. खाली बसून महाराज चुकला म्हणणं सोपं आहे. जमलेच नाही तू बरा ये. आपल्याला येत असतं का? मग बोंबलू नको. खंडन त्यानं करावं ज्याला मंडन करता येत. ज्याला मंडन करता येत नाही त्याला खंडन करण्याचा अधिकार नाही. काय माणसाला 2 मिनिटं बोलता येत नाही. माझं कीर्तन झालं नाही का आभार मानाय उभं राहिलं. आज आपल्या गावामध्ये सानप महाराजांना वेळेवरून अतिशय सुंदर कीर्तन केल्याबद्दल मी सप्ताह कमिटीच्या वतीनं, गावकऱ्याच्या वतीनं, वैयक्तिक माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. अर्धम काढ म्हणलं, अजून टाईम आहे मला. 2 मिनिटं बोलता येत नाही, 2 तास कीर्तन करणं सोपं आहे? अजिबात नाही महाराज. जावे त्याच्या वंशात तेव्हा काय बोलणं सोपं आहे? हातापायात बेड्या आहे, दाराला कुलप आहे, तुम्हाला नेणं सोपं आहे का? भगवंत म्हणजे त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यावर सर्व व्यवस्थित होईल. भगवंतानं पुन्हा गर्भामध्ये प्रवेश केला आणि ऐका, स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात. आपल्याला सुद्धा देवाचं स्वागत करायचंय. सर्वांनी हात वर करून टाळी वाजवायची. स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम
स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा भगवंताचं स्वागत करतात. आणि ऐका, तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो कोणता? श्रावण महिना, अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र, बुधवारच्या दिवशी रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. एका 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं. कशासाठी? हृदयाचं ऑपरेशन करायला. आणि 3 तासात डॉक्टरनं त्याचं ऑपरेशन सक्सेस केलं. पण 3 तासात त्या डॉक्टरनं त्याला वाचवलं, ऑपरेशन सक्सेस केलं. पण 3 तासाचं बिल जेव्हा डॉक्टरांनी बाबांच्या हातात दिलं, 3 तासाचं बिल डॉक्टरांनी 8 लाख रुपये केलं. किती? मराठी हॉस्पिटलवाले किती केलं बिल? माहीतच नाही तुम्हाला. तुम्ही फोनच खेळायला लागले, कसं माहीत होईल आहे की नाही? हे म्हणतात गंगेत जाऊन घरी जाऊन आंघोळ करणं. विठ्ठला विठ्ठला 8 लाख. आणि भजन नाही केलं तर या नरदेहात येऊन फायदा. मग नरदेह मिळाला पण कळाला नाही. मी सुंदर उदाहरण सांगेल बघा. शांत बसा बघा, विक्षेप करू नका. आलात ना कीर्तनाला? मी पण 450 किलोमीटर आलोय. सकाळी 4 वाजता 4:30ला शिवाजी दादांकडे आलो घरी त्यांच्या, आहे की नाही? त्यांना पण वाटत होतं महाराजाला उठवावं का नाही उठवावं, एवढा त्रास. आणि एवढ्या त्रासाचा जर फायदा होत नसेल तर मग उपयोग आहे का? तुम्ही बी वेळातला वेळ काढून आलात ना, बरोबर आहे ना? मग त्याचा फायदा झाला पाहिजे. व्यवस्थित ऐका. विठ्ठला लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, या नरदेहात आल्यानंतर भजन झालं पाहिजे. लक्ष देऊन ऐका बरं का. नरदेहात आल्यानंतर भजन झालं पाहिजे. एक सुंदर उदाहरण सांगतो मी तुम्हाला. रुपये बिल केलं. त्या बाबांनी बिल पाहिलं, रडायला सुरुवात केली. त्या डॉक्टरला दया आली. डॉक्टर म्हणले, बाबा 8 लाख रुपये बिल तुम्हाला जास्त होते का? तुम्ही रडू नका, मी लाखभर रुपये कमी करतो, तुम्ही फक्त रडू नका. त्या बाबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब कोट्यावधीच्या प्रॉपर्टीचा मी मालक आहे. करण्याचा आवाज थोडा कमी ठेवा. कोट्यावधीच्या प्रॉपर्टीचा मी मालक आहे. अहो मी मेलो असतो तर त्या पैशाचं काय करायचं होतं? जरा लक्ष द्या माझ्याकडे. तुम्ही मला वाचवलं, याचं बिल 8 लाख म्हणजे काहीच केलं नाही. तुम्ही 10-15 लाख जरी केलं असतं तर मी आनंदानं दिलं असतं. मग बाबा रडताय कशासाठी? त्या बाबांनी उत्तर फार सुंदर दिलं. म्हणजे डॉक्टर साहेब 3च तास तुम्ही माझं हृदय दवाखान्यात सांभाळलं, त्याचं बिल तुम्ही 8 लाख रुपये केलं. रडू याच्यासाठी येतंय, 80 वर्षे झाली माझ्या पांडुरंगानं माझं हृदय सांभाळलं, अजून रुपयासुद्धा बिल आलं नाही हो. रडू. जगाच्या मालकानं आजपर्यंत आपल्याला कोणत्या अवयवाचं बिल दिलं नाही, पण महाराज त्यानं बिल भरण्याची एक जागा दिली. कोणती? अरे वर्षातून 1 सप्ताह तुमच्या गावात माझ्या नावानं होणार आहे. तुम्ही न म्हणता त्या फिरता नारळी सप्त्याचं बिल भरा. नाही तर भरलं की बजाजला भरा, MGMला भरा, नाही तर हेडगेवारला भरा. मग तिथं भरल्यापेक्षा इथं भरा ना, आहे का नाही? मग ज्यांचं बिल राहिलं असेल त्यांनी आज कीर्तन झालं की जेवायच्या अगोदर पावती फाडून घ्या. विठ्ठला जेने हा जीव दिला दान तया, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, तयाच करीन चिंतन, जग जीवन नारायण राहील गुण जग जीवन नारायण राहील गुण नाचे, जग जीवन नारायण राहील गुण नाचे, जग जीवन नारायण राहील गुण नाचे.
त्याचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायील गुण तयाचे. आणि मग त्याचं गुणगान जर नाही झालं तर मग मिळून फायदा आहे का नरदेह? नाही. म्हणजे नरदेह मिळाला पण कळाला नाही. आणि चौथी गोष्ट अशी आहे, नरदेह मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा, तो आहे साधू संतांचा वर्ग. त्यांना नरदेह मिळाला आणि या नरदेहाची किंमत कळाली सुद्धा. म्हणून महाराज म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ हे अभंगाचे उपजून या पुढती येऊ. आणि तुमचा सारखा गोड आवाज असेल तर तुम्ही जन्माला आलंच पाहिजे महाराज. ना उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात. महाराज म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ. ऐका बरं, ज्या अर्थी ते येऊ म्हणतात त्या अर्थी येणं त्यांच्या हातात आहे का नाही आपण पाहिलं पाहिजे. तुमचं आमचं येणं आपल्या हातात आहे का? बोला. आपलं येणंही आपल्या हातात नाही ना आपलं जाणंही आपल्या हातात नाही. आपलं जे प्रारब्ध आहे ते परीच्छा अनिच्छा प्रारब्ध आहे. देवाचं जे आहे ते परीच्छा प्रारब्ध आहे आणि संताचं जे आहे ते स्वइच्छा प्रारब्ध आहे. लक्ष देऊन ऐका. आपल्याला जन्माला यावं लागतं याची 3 कारणं आहे. पाप, कर्म आणि वासना. या 3 कारणामुळं जन्म घ्यावा लागतो. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले आईसे किती. हे पहिलं कारण. दुसरं पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. आणि तिसरं जडभरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पण साधू संताचं जर विचारलं तर त्याची झाले अंगे हरिरूप. त्यांचं पापही शिल्लक नाही, कर्मही शिल्लक नाही, वासनाही शिल्लक नाही. म्हणून ते येतात, येणं त्यांच्या हातात आहे. म्हणून महाराज म्हणले आम्ही पुन्हा जन्माला येऊ. उपजोनिया पुढती येऊ. कशासाठी? काला खाऊ दही भात. दही भाताचा काला खाण्यासाठी जन्माला येऊ. जरा लक्ष द्या. आता मला सांगा, दही आणि लाही एवढी दुर्लभ गोष्ट आहे का ओ वाघ बाबा, की ते खाण्यासाठी पुन्हा जन्माला यावं लागणार आहे? अरे दही आणि लाही सामान्य माणसाला बी मिळते ना. वैकुंठातून इथं यायची गरज आहे का? हे बघा, हे दही आणि लाही, याच्यात काय आहे? दही आणि लाही. मला सांगा, हे खाण्यासाठी लय धडपड करत जाऊ नका. एकमेकाच्या अंगावर पडतात माणसं, बरोबर आहे ना? बरं, याच लाह्याला घरी जाऊन फोडणी दिली, चांगल्या जिरे मोहरी टाकलं तर टेस्टी लागन ना हो. हे काय दुर्लभ गोष्ट आहे का? हे दही आणि लाही फक्त रूपक केलेलं आहे. दही कोणतं आणि लाही कोणती? प्रेमाचं दही आणि नामाची लाही एकत्र करणं त्याचं नाव आहे काला. म्हणजे नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं, हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. आता नाम मुखाला येणं सोपं आहे का अवघड आहे? बोला. राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? बोला ना. राम म्हणणं सोपं आहे. राम म्हणताना तोंड वाकडं करायची गरज आहे का? नाही. डोळे लावायची गरज आहे का? थुकत बाहेर यायची गरज आहे का? तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खायची गरज आहे का? अजिबात नाही. मला त्याला चव आहे का नाही? ना राम म्हणणं सोपं आहे. राम किती सोपं आहे? वेलांटी नाही, उकार नाही, जोडाक्षर नाही, फार सोपं आहे. राम म्हणणं सोपं आहे, माझ्याकडे लक्ष द्या. पण राम मुखाला येण्यासारखं अवघड जगात दुसरं कामच नाही महाराज.
राम म्हणणं सोपं आहे, पुन्हा ऐका, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड दुसरं काहीच नाही. इथं कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणतात, बरोबर आहे. हे गायक विठ्ठल विठ्ठल म्हणतात, त्यांच्या गळ्यातली काश्याची टाळी एकमेकावर आदळून आदळून विठ्ठल विठ्ठल म्हणतात. तो लाकडाचा मृदंग कातड्याचा पखवाज विठ्ठल विठ्ठल म्हणतो. पण कीर्तनात बसलेले माणसं म्हणत नाही, नाम मुखाला येणं एवढं अवघड आहे. विठाला आता तर कोणी बी म्हणल, हाड म्हणल्यावर तर कुत्र बी जाते, बरोबर आहे ना. नाम मुखाला येणं अवघड आहे. बरं, नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. प्रेम नसेल तर त्या नामात सुद्धा फायदा नाही. म्हणून महाराज म्हणतात त्या नामामध्ये प्रेम असणं फार गरजेचं आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. प्रेम नसेल तर फायदा आहे का? नाही. प्रेमाविन भजन नाकाविन बोली, अर्थाविन पोथी वाचुनी काय, अर्थाविन पोथी वाचुनी काय, अर्थाविन पोथी वाचुनी काय. अर्थाविन पोथी वाचुनी, अर्थाविन पोथी वाचुनी काय, अर्थाविन पोथी वाचुनी काय. प्रेमाविन भजन. महाराज, प्रेमाविन भजन. प्रेम नसेल तर त्या भजनाला उपयोग नाही. काही म्हणतात आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे. अरे नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. नेमाच्या वारीपेक्षा प्रेमाची वारी देवाला लवकर कळते. म्हणून म्हणतात ना, जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं ओ प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली में, जो वेद पढ़े और शास्त्र पढ़े, मन में नहीं निर्मलता आए, कोई कितना चाहे ज्ञान कहे भगवान को पाना, क्या जाने जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जो प्रेम गली में. अरे जो प्रेमाच्या नगरात आला नाही त्याला प्रेमाची किंमत काय करणार. लक्ष देऊन ऐका बरं का. मी सांगेल, वेद शास्त्र संपन्न आहात तुम्ही, पण तुमचं वागणं जर बेकार असेल तर फायदा आहे का? काहीच्या गळ्यात एवढी माळ असते, ती माळ दुसऱ्याला फेकून मारली तर पुढचं चक्कर येऊन पडत. पण वागणं पिणाऱ्यापेक्षा बेकार. विठाला प्रेम नसल. मन मंदिरा गजर भक्तीचा.